डिप्लोमा इंजिनिअरिंगला फॉर्म भरत असताना पुष्कळ पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की उत्पन्नाचा दाखला लागतो का? उत्पन्नाचा दाखला लागतो, तो तहसीलदार किंवा तहसील कचेरीतनं जो मिळतो तो लागतो आणि तो व्हॅलिड असला पाहिजे मार्च 2026 पर्यंत. म्हणजे काय, नेक्स्ट फायनान्शियल इयर जेवढं आहे, जे आर्थिक वर्ष आपण म्हणतो तिथपर्यंत तो व्हॅलिड असला पाहिजे. जुना चालत नाही. काही लोक मार्च 2025चा आणणार, मार्च 2024चा आणणार, तो चालणार नाही. मार्च 2026 म्हणजे काय, 25-26चं जर काय ॲडमिशन होत असेल तर 26 म्हणजे मार्च 2026 पर्यंत तो व्हॅलिड असला पाहिजे. तो तुम्हाला केव्हा लागतो बघा. ॲडमिशनचा फॉर्म भरत असताना, डिप्लोमाचा फॉर्म भरत असताना TFWS ही एक स्कीम असते, ट्युशन फी वेवर स्कीम. ट्युशन फी वेवर स्कीम ही त्याच विद्यार्थ्यांना मिळते की ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आर्थिक वर्षामध्ये 8 लाखाच्या कमी असतं अशांना. मग TFWSला जर का तुम्ही येस म्हटलं तर सिस्टम म्हणजे फॉर्म भरत असताना सिस्टम तुम्हाला मागेल की तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडा. परंतु पुष्कळ लोकांना माहितीच नसतं की TFWS काय आहे आणि त्यामुळे ते फक्त एस म्हणतात आणि तसाच फॉर्म अपलोड करून तसाच तो फॉर्म भरून सबमिट करतात आणि त्यावेळेस डिस्क्रिपन्सी येते. म्हणून TFWS ही स्कीम तुम्ही समजून घ्या की TFWS ही अशी स्कीम आहे की त्याच्याने ट्युशन फी वेवर होते. म्हणजे काय, जेवढी ट्युशन फी असते, तुम्हाला जर का TFWSचं सीट मिळालं, ॲडमिशन मिळालं, तिथे तुमचा नंबर लागलेला केली तर तुम्हाला ट्युशन फी पूर्ण माफ होते. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असता. TFWS मग कोणी येस म्हणायचं त्याच्यासाठी, तर त्याला कुणीही येस करू शकतं. परंतु इथे एक ट्विस्ट आहे. जर का तुम्ही SC, ST, OBC, SBC किंवा कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असणार तर तुम्हाला ट्युशन फी ही मोस्टली माफ झालेली असते. तुम्हाला स्कॉलरशिपही मिळते. म्हणून TFWS शक्यतो जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी येस म्हणावं असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु त्याला येस कोणीही करू शकतं. आता TFWS बद्दलचा अनुभव तुम्हाला सांगतो की TFWSची सीट मोस्टली ज्या विद्यार्थ्यांची रँक म्हणजे मेरिट जास्त असते त्यांनाच या सीट मिळतात. कारण प्रत्येक ब्रांचला 3 या जागा असतात TFWSच्या. मग त्या 3 जागेसाठी TFWSसाठी खूप मोठी मेरिट लागते. 90+ जे विद्यार्थी असतात तेच शक्यतोवर त्यांनाच या सीट मिळत असतात. तर लक्षात ठेवा, TFWSला येस म्हणण्याआधी तुमचे मार्क्स जर कमी असतील तर शक्यतो TFWS करू नका. ऑफकोर्स तुम्ही करू शकता, नियमाने कोणीही त्याला येस करू शकतं जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल तहसील कचेरीचा. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे जास्तीचे मार्क्स असतात, 90+चे मार्क्स असतात, अशाच विद्यार्थ्यांना ही सीट मोस्टली जात असते. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही ते येस केलं तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा लागेलच. आता काही विद्यार्थी असे असतात की ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असतात, तो ऑब्व्हियसली तुमचं उत्पन्न हे कमी असणार. आता SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. परंतु SC आणि ST हे कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून इतर जेवढेही विद्यार्थी, इव्हन ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी TFWSला येस म्हटलेलं नाही, अशांनी पण उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. कारण ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा शासनाच्या काही स्कॉलरशिप्स आहेत. पंजाबराव देशमुख झाली आणि इतर 2-3 तुमचा हॉस्टेलचा निर्वाह भत्ता तुम्हाला मिळत असतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची अट असते की तुमचं पालकांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असलं पाहिजे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला शक्यतो सर्वांनी काढून ठेवला तरी चालेल. परंतु SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तो काढायचा नाही, त्यांना त्याची गरज नाही आहे. आता TFWSच्या स्कीमबद्दल मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ट्युशन फी वेवर स्कीम. काही विद्यार्थ्यांना जर का प्रायव्हेट कॉलेजमध्ये TFWSचं सीट मिळालं तर त्या प्रायव्हेट कॉलेजची जी ट्युशन फी असते ती 50,000पर्यंत किंवा 1 लाखापर्यंत सुद्धा असू शकते. ती पूर्ण माफ होते, लक्षात घ्या. त्यामुळे TFWS जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील, मेरिट चांगलं असेल तर तुम्ही येस नक्की म्हणा आणि फॉर्म भरत असताना तुमच्या उत्पन्नाचा दाखला हा अपलोड करा. आता ही झाली TFWS बद्दलची माहिती. ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता कोर्स उत्तम असतो आणि तो कोर्स कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही करायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक.